रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का की मृत्यूनंतर आत्म्याबरोबर काय होतं? अशी एक नदी आहे की तो आत्मा ही नदी पार करताना दर्दनाक वेदना त्याला होतात आणि असं काही पुण्य कर्म आहे की ही भयानक यात्रा पूर्ण करण्यास मदत करतं. आणि म्हणूनच असं कोणते 12 पुण्य कर्म आहेत की आत्म्याला या नरकाच्या पिढेतून वाचून वैकुंठाच्या मार्गापर्यंत पोहोचवतात. आणि गरुड पुराणामध्ये याचं वर्णन मिळतं. त्या मृत्यूच्या नंतर प्रत्येक आत्म्याला वैतरणा नावाची एक भयानक नदी आहे आणि ही नदी पार करावी लागते. ही नदी साधारण नाही. या नदीमध्ये पाणी नाही, तर या नदीमध्ये आहे रक्त, मल, विषारी जीव आणि टोकदार काठी वाहत. आणि पापी आत्मा या नदीत पडते आणि तरफडते त्या ठिकाणी बाहेर निघण्यासाठी. आणि त्यावेळी यमदूत अगदी निर्दयतेने या आत्म्याला कसरत ओढत बाहेर काढतात. परंतु गरुड पुराण हेही सांगतं की ज्या आत्म्यानं जीवनामध्ये 12 पुण्य कर्म केलेत त्या आत्म्याला ही नदी स्पर्शही करू शकत नाही. तर त्यावेळी दिव्य गोमाता प्रकट होते. ही गोमाता त्या पुण्य आत्म्याला आपल्या शेपटाला धरावयास लावते आणि ही वैतरणा नावाची नदी सहज पार करते. आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण 12 पुण्य कर्म ही जाणणार आहोत की प्रत्यक्षात भगवंतानं गरुडाला सांगितलेले आहेत. मित्रांनो, एक जरी पुण्य याच्यातलं आपण केलं ना, तर भविष्यामध्ये वैकुंठाच्या मार्गाने आपल्याला जावयास मिळेल. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त विश्वासानं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट मात्र जरूर करा. चला मित्रांनो, व्हिडिओ मोठा आहे, परंतु ही 12 पुण्यकर्म जाणण्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, पहिलं पुण्यकर्म म्हणजे गोदान आहे किंवा गायीची सेवा. तर मित्रांनो, ज्यावेळी आत्मा मृत्यूनंतर वैतरणा नदीजवळ पोचतो त्यावेळी प्रत्यक्ष त्याला कोण वाचवतं? की ज्या व्यक्तीनं श्रद्धेनं गायीला दान केलं असेल किंवा गायीची सेवा मनापासून केली असेल त्या आत्म्याला वैतरणा नदी स्पर्शही करू शकत नाही. गोमाता प्रकट होते, ही नदी पार करून देते पुण्यात्म्याला. आपल्या सनातन धर्मामध्ये गायीचं दान म्हणजे एक प्रकारे सुरक्षा कवच तयार होतो बघा आपल्या भोवती. आपण गायीचं दान जरी करू शकलो नाही तर गायीची सेवा आपण करू शकतो. भुकेल्या गायीला एक जर आपण रोटी किंवा म्हणजे भाकरी आपण जर दिली तर ते पुण्य त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. गोशाळेमध्ये जाऊन आपण गायीला चारा देऊ शकतो. आणि लक्षात घ्या, ज्या ठिकाणी गाय माता प्रसन्न होते ते भगवान विष्णूंची कृपा असते. आणि मित्रांनो, हीच कृपा आणि हेच पुण्य वैकुंठाच्या दरवाजापर्यंत पोहोचवतं. मित्रांनो, दुसरं पुण्य कर्म पहा, गरीब आणि असहाय्य व्यक्तीची सेवा करणं. आपण कधी एखाद्या गरीब असहाय्य व्यक्तीलाच मदत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील चमक पाहिली काय? अहो, आपलं शास्त्र सांगतं की त्यावेळी तो व्यक्ती फक्त आनंदी नसतो बघा, तर त्यावेळी भगवंतालाही आनंद होतो गरीबाला मदत केल्यानंतर. आणि सनातन धर्मामध्ये आपल्याला सांगितलं आहे की नरसेवा हीच नारायण सेवा आहे. आणि त्यावेळी तुम्ही गरीब असहाय्य एखादी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीला जर मदत केली तर त्या ठिकाणी ती पुण्य तयार होतं बघा, फार मोठं. आजार व्यक्तीला तुम्ही औषधाची मदत केली तर मित्रांनो ती सेवा ही भगवंताची सेवा ठरते. आणि गरुड पुराण सांगतं की हेच पुण्य तुमचं रक्षण करतं बघा. अनाथाला साह्य देणं, गरीबाला एखाद्या कपडे देणं, आजारी व्यक्तीला औषध देणं हे पुण्यकर्म आहे. ते मृत्यूनंतर तुम्हाला हे पुण्यकर्म मदत करतं बघा. लक्षात घ्या, ज्यावेळी माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला काही बरोबर जात नाही बघा. धन, नातेवाईक काही तुमच्याबरोबर येऊ शकतं का? नाही. तर त्यावेळी तुम्ही केलेलं जे हे पुण्यकर्म आहे ते दिव्य प्रकाश तुम्हाला दाखवतं या आत्म्याला आणि भगवंताच्या वैकुंठापर्यंत ते पोहोचवतं बघा, तो दिव्य प्रकाश. मित्रांनो, तिसरं पुण्यकर्म पहा, सत्य बोलणं आणि धर्माचं पालन करणे. आपण कधी विचार केला आहे का की या संसारातील कठीण तपस्या कोणती? अहो, आपलं शास्त्र सांगतं की या कलियुगातील सगळ्यात मोठी साधना आहे कुठल्याही परिस्थितीत सत्याची साथ न सोडणं, त्याच्या पाठीमागे उभं राहणं. आणि गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की खोटं बोलणं, फसविणे म्हणजे आत्म्याला अंधारात ढकलण्यासारखं होतं. आणि हेच पाप मृत्यूनंतर आत्म्याला कष्ट देत, सत्याचा मार्ग सोडत नाही.
कुणाचाही हक्क हिसकावून घेत नाही, कुणाला धोका देत नाही, आणि त्याचा तो आत्मा आहे ना तेजस्वी होतो बघा. आणि सत्य ही आत्म्याची सगळ्यात मोठी शक्ती आहे. धर्म केवळ पूजा नाही, तर जीवन जगण्याचं एक दिव्य मार्ग आहे. जो व्यक्ती धर्माच्या मार्गावरती चालतो त्याचे कर्म हळूहळू त्याला देवता समान बनवतात. आणि मित्रांनो, हे जे कर्म आहेत, पुण्यकर्म, हे भगवंताच्या वैकुंठापर्यंत त्या आत्म्याला घेऊन जातात आणि दरवाजा त्या ठिकाणी खोलण्यास मदत करतात. मित्रांनो, चौथं पुण्यकर्म पहा, तुळशीची सेवा करणं आणि पूजा करणं बघा. सनातन धर्मामध्ये प्रत्येक पूजाच्या वेळेस तुळशी माता बघा ठेवली जाते. भगवान विष्णूंनाही तुळशीशिवाय भोग अधुरा मानला जातो. तुळशी भगवंताची प्रिय आहे. तुळशी ही देवी आहे. आपलं शास्त्र सांगतं, ज्या घरामध्ये तुळशीचं पूजन दररोज होतं तेथे नकारात्मक शक्ती राहत नाही आणि त्या घरावरती भगवान विष्णूंची कृपा होते. अहो, गरुड पुराणात वर्णन मिळतं, ज्या मनुष्याच्या अंतिम समयी मुखामध्ये तुळशी आणि गंगाजल देतात त्या आत्म्याच्या जवळ यमराजाची दूत येण्यास धाडस करत नाहीत बघा. अहो, कल्पना करा, तो मृत्यूचा अंतिम क्षण. लक्षात घ्या, तुळशीचा सुगंध आणि भगवंताची कृपा एक सुरक्षा कवच तयार करतं बघा. शिव तुळशी मातेची पूजा करणे, जल देणे आणि परिक्रमा करणे, तुळशी मातेच्या समोर दीपक लावणं, हे जे पुण्य आहे ते आत्म्याला मोक्षाच्या मार्गापर्यंत पोहोचवतं बघा. ज्या ठिकाणी तुळशी माता आहे तेथे नारायण निवास करतात. तुमच्या अंगणातील तुळशी तुम्हाला वैकुंठाचा दरवाजा खोलेल बघा, त्या मातेची सेवा केल्यानं. मित्रांनो, पाचवं पुण्यकर्म ऐका, आपण ध्यान देऊ ना, भगवंताची कथा ऐकणे, दुसऱ्याला सांगणे. आपण कधी विचार केला आहे की या कलियुगातील श्रेष्ठ भक्ती कोणती? प्रत्येक जण जप आणि तपस्या ही जंगलात जाऊन करू शकत नाही, लक्षात घ्या. तर शास्त्र आपल्याला सांगते की व्यक्ती मनापासून विश्वासानं भगवंताची कथा ऐकतो आणि ती दुसऱ्यापर्यंत धर्माचे विचार म्हणजे पोचवतो. कलियुगातील मोठी साधन आहे. रामायण, महाभारत, श्रीमद भागवत, ज्ञानेश्वरी या केवळ गोष्टी नाहीत, आत्म्याला बळ देणारी, मुक्ती देणारी दिव्य शक्ती मानली जाते. आपलं शास्त्र सांगतं की जो व्यक्ती भगवंताच्या कथा सांगून भक्तीच्या मार्गांना लोकांना जोडतो, तो हरिनामाचा प्रचार करतो, त्या व्यक्तीला वैकुंठाचा दरवाजा खुला होतो. मित्रांनो, या संसारामध्ये सगळ्यात मोठं दान हे धन नाही, तर धर्म आणि भक्ती हे दान सगळ्यात मोठे आहे बघा. आणि मित्रांनो, हेच दानाचं जे पुण्य आहे तुम्हाला वैकुंठाच्या दरवाजापर्यंत पोहोचवतो. आता सहावं पुण्यकर्म पहा, पिंडदान आणि श्राद्ध. आपण कधी विचार केला आहे का की आपले पूर्वज म्हणजे पित्र आपल्याला सोडून गेली, परंतु खरं ते आपल्याला पाहू शकतात का? हा प्रश्न अनेक जणांना पडतो बघा. ज्याचा विश्वास आहे त्याला नाही. आज सुद्धा त्यांचा आत्मा आपल्या कर्माशी जोडला जातो का? अहो, गरुड पुराण सांगते याचं उत्तर की जो मनुष्य आपल्या पित्रांचं श्राद्ध आणि पिंडदान करीत नाही त्याचे पूर्वज अतृप्त राहतात. दुःखात ढकलतं कुळाला, घरात अशांती, असफलता, दुःख आणि आजार त्या घरामध्ये पसरतात बघा. आणि शास्त्र सांगतं याला पितृदोष. ज्यावेळी संतान श्रद्धेनं पिंडदान, तर्पण आणि तीळ अर्पण करते त्यावेळी पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि ब्राह्मणांना दान करणं, पित्रांच्या नावानं दान करणं, हे कर्म आत्म्याला प्रेत योनीच्या कष्टातून बघा वाचवतात. अहो, ध्यानात ठेवा, ज्यानं तुम्हाला जीवन दिलं त्याच्या ऋणातून मुक्त होतो आपण बघा, हे सगळं केल्यानंतर. आणि जीवनामध्ये सगळ्यात मोठा धर्म मानला ह्याला बघा. आणि हेच पुण्यकर्म तुम्हाला भगवंताच्या पर्यंत पोचू शकतो बघा, त्या वैकुंठ धामामध्ये. मित्रांनो, सातवं पुण्यकर्म पहा, भगवंताचं स्मरण. आपण कधी विचार केला आहे का की मृत्यूच्या अंतिम समयी मनुष्याबरोबर शेवटी जातं तरी काय? धन, शक्ती, नाती काही बरोबर जात नाही बघा, फक्त भगवंताचं नाव जातं. गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती जीवनभर खऱ्या मनानं हृदयापासून नारायण हरी गोविंद स्मरण करतो, रामकृष्ण हरी स्मरण करतो, त्या आत्म्याच्या जवळ अंतिम समय बघा यमदूत सुद्धा येत नाही बघा. मृत्यूनंतर त्या आत्म्याच्या जवळ मृत्यू समय येतं भगवंताचं नाव. आणि आपलं शास्त्र सांगतं की व्यक्तीच्या मृत्यू समयी जर आपण हरीचं नाव घेतलं ना, हरीचं नाव, रामकृष्ण हरी, राम जरी नाव घेतलं, त्या आत्म्याला मोक्षाचा मार्ग मोकळा होतो बघा. भगवंत घेऊन जातात त्या आत्म्याला. म्हणून मृत्यू समयी भगवंताचं नाव घ्यायलाच पाहिजे. आणि भगवंताचं नाव जर तुमच्या मनात यायचं असेल तर जीवनभर भगवंताची सेवा करावी लागते. मित्रांनो, आठवं पुण्यकर्म पहा,
ते म्हणजे अन्नदान. अहो, तुम्ही कधी भुकेलेला अन्न दिलं असेल तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आहे का? अहो, शास्त्र सांगतं की अन्नदान करताना भगवंतालाही आनंद होतो आणि प्रसन्न होतात. आणि या गरुड पुराणामध्ये अन्नदानाला सर्व दानामध्ये श्रेष्ठ मानलं आहे. कारण धनाचं दान काही वेळ राहतं बघा, आधार देतं काही वेळ, परंतु अन्नदान हे प्राण वाचवितं. आणि गरुड पुराण आपल्याला सांगतं की जो मनुष्य भुकेलेला भोजन देतो आणि मृत्यू समयी त्याला बघा भूक आणि तहान भय हे सतावत नाही कधीच. आणि त्या आत्म्याला वैतरणा नदीतून प्रवास करण्यासाठी पुण्यकर्म मदत करतं, दिव्य ऊर्जा देतं. सनातन धर्मामध्ये अन्न म्हणजे प्रत्यक्षात नारायण मानले बघा अन्न. आणि त्याचमुळे एखाद्या भुकेलेला आपण ज्यावेळेला एखादी भाकरी देतो म्हणजे तो भगवंताला तुम्ही नैवेद्य दिल्यासारखे. मंदिरात भंडारा, गरिबांना भोजन, रस्त्यात एखादी व्यक्ती तहानलेली असेल त्याला जर तुम्ही एक बाटली पाणी दिलं, ते साधारण कर्म नाही. हेच पुण्य तुम्हाला वैकुंठाचा दरवाजा खोलून देईल बघा, आणि ही वैतरणा नदी पार करण्यास मदत करेल. मित्रांनो, 9 पुण्यकर्म पहा. तीर्थस्थान. आपण एखाद्या जागेवर बघा गेल्यानंतर आपलं मन शांत होतं. तिथल्या हवेतच एक दिव्य शक्ती असते. सनातन धर्मामध्ये प्रयागराज, काशी विश्वनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार, पंढरपूर हे केवळ स्थान मानलं जात नाही. हे एक दिव्य द्वार आहे पृथ्वी आणि स्वर्गाची दुरी कमी करण्यास. गरुड पुराणात बघा हेही सांगितले की जो व्यक्ती श्रद्धेनं तीर्थामध्ये स्नान करतो, केवळ शरीर स्वच्छ करत नाही तर त्या आत्म्याला शुद्धीकरण होतं बघा. त्या ठिकाणी गंगेतलं स्नान, मंदिराची त्या ठिकाणची वाजलेला तो घंटेचा आवाज तुमचं पाप नष्ट करतं बघा हळूहळू. पुण्य केवळ स्नानानं नाही तर त्या ठिकाणी अन्नदान केल्यानं होतं बघा. आणि दान दक्षिणा द्यावी आपण गरिबांना. आणि मृत्यूनंतर हे पुण्य तुमचं कवच बनतं, तयार होतं आणि वैकुंठापर्यंत तुम्हाला ती पोहोचवतं त्या दिव्य प्रकाशामध्ये. मित्रांनो, 10वं पुण्यकर्म पहा. ब्राह्मण सेवा. मित्रांनो, आपण विचार केला आहे का की हजारो वर्षानंतर ही वेदांचं ज्ञान, सनातन धर्माचं ज्ञान आजपर्यंत जिवंत कसं आहे? कारण प्रत्येक युगात काही लोक अशी होती की ज्यांनी आपलं पूर्ण जीवन धर्मासाठी आणि शास्त्राच्या सेवेसाठी समर्पित केलं. त्या सनातन धर्माच्या अशा विद्वान ब्राह्मणांची सेवा करणं हे फार मोठं पुण्य मानले. जो वेदांचा ज्ञानाचा प्रचार करतो, पूजा यज्ञ मंत्र त्या ठिकाणी धर्माची ज्योत जिवंत ठेवतो. आणि गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की जो व्यक्ती ज्ञानी ब्राह्मणांची सेवा सन्मान करतो त्या व्यक्तीचं पाप हळूहळू नष्ट होतं. वस्त्रदान करणं, अन्नदान करणं, औषधदान करणं ही सगळी दानाचं जी पुण्य आहेत तुमच्या पाठीमागं अगोदर तो उभे राहतातच जीवनभर, परंतु मृत्यूनंतर त्या आत्म्याच्या पाठीमागं उभं राहतात, दिव्य प्रकाश देतात आणि भगवंताच्या पायाशी तुम्हाला पोहोचवतात त्या वैकुंठ धामामध्ये. जो धर्माची रक्षा करतो एक दिवस धर्म त्याची बघा रक्षा करतो. हेच पुण्य मृत्यूनंतर या आत्म्याला मदत करतं. मित्रांनो, 11वं पुण्यकर्म पहा. मंदिर निर्माण आणि दीपदानाचं. आपण कधी विचार केला आहे का की मंदिरातला एक दीपक लावला तर त्याला एवढं पवित्र का बरं मानलं जातं? सनातन धर्म आपला सांगतो की दीप जळतो, केवळ प्रकाश नाही तर तेथून नकारात्मक शक्ती दूर होते. जो व्यक्ती मंदिर निर्माणात सहयोग करतो त्याच्या जीवनातला अंधकार समाप्त होतो. गरुड पुराण आपलं सांगतं की मंदिरामध्ये श्रद्धेनं दीप लावला तर मृत्यूनंतर आत्म्याला त्या मार्गामध्ये प्रकाश मिळतो. मंदिरामध्ये घीदान, तेलदान हे फार महत्वाचं आहे. मंदिर निर्माण कार्यात एक वीट एक दगड तुम्ही त्या ठिकाणी दिल्यानं मदत केली, सहयोग केला मंदिर बनवताना, तर ते पुण्य अनंत काळपर्यंत टिकतं आणि शेवटी तुमच्या मृत्यूनंतरही तुमच्या आत्म्याला भगवंताच्यापर्यंत म्हणजेच वैकुंठाच्या दरवाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. मित्रांनो, 12वं पुण्य दुर्लभ पुण्य आहे बघा. तिल जल आणि सुवर्णदान. आपण विचार केला आहे का की मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या गोष्टीची बघा गरज असते? तर मित्रांनो, शांती आणि मुक्ती. आणि गरुड पुराणातली ही गुप्त गोष्ट सांगितली, आपण ध्यान देऊन ऐका. तिळ आणि जल आणि सुवर्णदान हे आत्म्याला शांती बघा प्रदान करतं. जर व्यक्ती श्रद्धेनं तिळ अर्पित करतो बघा त्यावेळी त्याचं पाप हळूहळू कमी जातं. एखादा तहानलेला व्यक्ती त्याला जर तुम्ही पाणी दिलं तर मृत्यूनंतर त्या आत्म्याला दिव्य त्या ठिकाणी बघा अमृत मिळतं. आणि यमलोकाचा जो कठीण मार्ग आहे तो जलदानानं सुलभ ठरतो बघा. तिळदान हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो, सुवर्ण म्हणजेच भूमिदान. सनातन धर्मामध्ये अत्यंत दुर्लभ पुण्य
केवळ धनाचा त्याग बघा या ठिकाणी मोहाचा त्याग मानला जातो. एखाद्याला आपण जमीन जर दान केली, मंदिराला दिली, ते पुण्य एवढं मोठं दुर्लभ मानलं जातं, फार दुर्लभ. आणि ते पुण्य तुम्हाला भगवंताच्या दारापर्यंत पोहोचवतो बघा. कारण मोह तुमचा नष्ट होतो. एखाद्याला सोनं, आताची परिस्थिती वेगळी आहे, परंतु जर जमीन जरी दान केली थोडीशी एखाद्या गरीबाला, तर ते पुण्य तुम्हाला भगवंताच्या दारापर्यंत पोहोचवतं. मित्रांनो, तरीसुद्धा आपल्या सामर्थ्यानुसार दान करणं हे फार गरजेचं आहे बघा. आणि ह्या दानामधून मिळणारं पुण्य ही भगवंताच्यापर्यंत तुम्हाला नक्की पोचवतं. मित्रांनो, या ठिकाणी प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णूंनी गरुडाला सांगितलेलं ही गरुड पुराण आहे बघा. ही 12 पुण्यकर्म. आपण एक जरी कर्म केलं ना, विश्वासानं, कुठलंही दुमत न करता तर भगवंताच्या पायापर्यंत नक्की पोचताल. सुंदर अशी ही गरुड पुराणातली 12 पुण्य याची जर माहिती आपल्याला जर आवडली असेल, चॅनलवरती प्रथम असाल तर आपण नक्की सबस्क्राईब करा.